आणि गोलंदाजीसाठी आले दिवाले संघाकडून विष्णू. पंच सामना चालू करावा लागेल. घाई करा 4 सामने आहेत. नंतर तुम्हालाच अंधारात खेळायला लागेल. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. आणि पहिल्या चेंडूवर पायचीची अपील होती आणि पंचांनी एक लेग बाईजच्या स्वरूपात धावाची सुरुवात होते. ती खारीगाव संघाची लेग बाईट डिक्लेअर ना का बॅट बॅट ओके बॅट ओके बॅट ओके. खारीगाव संघाची सुरुवात झालेली एक धावेनं. दुसरा चेंडू घेऊन येतात ते विष्णू आणि पुन्हा एकदा डॉटमध्ये अशा प्रकारे 2 धावा झालेल्या आहेत. किशोर 2 चेंडू खेळून 2 धावांवर नाबाद आहे. ताबडे गेला कसं आपला पुढील चेंडू घेऊन विष्णू सुंदर असा फटका पण बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण झालेलं आहे आणि एक धावेवरच रोखतात ते म्हणजे किशोर यांना आणि की संघ पोचतोय 3 धावसंख्येवर. बिनबाद 3. पुढील सामना असेल तो ऐरोली वर्सेस कोपर खेळणे. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात ते विष्णू. आता प्रथमच स्ट्राईकला आले ते जनार्दन. सुंदर असा ब्लॉकहॉल मध्ये टेकला चेंडू आणि तसेच क्षेत्ररक्षण पण झालेलं आहे आणि चेंडू डॉट गेलेला आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विष्णू. सुंदर असा मारला फटका बघूया. झेल आहे पण झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. संघ पोहोचतोय 7 धावसंख्येवर. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन आता पुन्हा एकदा विष्णू.
सुंदर मारलेला फटका, पण तो डी झोनमध्ये आणि एक धाव. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे आणि 8 धावा बिनबाद 8 धावा झालेल्या त्या खारीगाव संघाच्या. दिवाले संघ जरा पटापट टीम मीटिंग कमी करा आणि लगेच पटापट बॉल. टीम मीटिंग कमी करा. पंच जरा ताकीद द्या फिल्डरांना. टिपू टिपू नामदेव 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 उर्फ टिपू. टिपू आपलं गोलंदाजी सुरुवात केली आहे. बघूया. आणि पहिल्या चेंडू सुंदर फटका होता, पण तो काय सिक्सर होऊ शकला नाही आणि किशोर कॅच बाद झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण संजय याचं सुंदर अशी सीमेलगत कॅच घेऊन बाद केलेलं आहे ते किशोर यांना. आणि किशोर यांची जागा भरून काढण्यासाठी खारीगाव संघातर्फे रोशन. पंच जरा सामना उशीर होते, जरा पटापट सांगा त्यांना. हो पंच, जरा लगेच फास्ट करायला सांगा, जरा फास्ट करायला सांगा. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत नामदेव. कॉमेडीचा आवाज नाही, कॉमेडीचा आवाज नाही होते. किरण बद्दल बारीक येते, बारीक येते, बारीक. पुढचं चेंडू घेऊन येते ते नामदेव. सुंदर मारलेला फटका. बघूया आता काय शोध आहे का. आणि कॅच सोडलेले आहे आणि जनार्दन यांना जीवदान भेटलेलं आहे. झेल सोडलेला आहे आणि एकच धाव भेटलेले आहे. संघ पोचतोय 10 धाव संख्येवर. नामदेव पुढील चेंडू घेऊन आणि बाय स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू घेऊन येतात म्हणजे नामदेव आणि रोशन यांनी मारलेला फटका रनआउट होता होता वाचलेले आहेत रोशन आणि संघ जाऊन पोचतोय 12 धाव संख्येवर. या षटकातला शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आतापर्यंत नामदेव यांनी. आणि हा मारलेला फटका बघूया. षटकार
जनार्दन यांच्या बॅटमधून मारलेला हा पहिला षटकार आहे आणि संघ पोहोचतोय 18 धावसंख्येवर. 2 षटकार आणि 18 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं दिवाले संघ काही नियोजन करून आलेलं नाही आहे. ते प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेतात. तर ती टीम मीटिंग प्लीज बंद करा, नाहीतर तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. पंच जरा लवकरात लवकर सामना चालू करा. नेक्स्ट बॉलर नेम दादा. दिवाळी संघाकडून पुढील गोलंदाज आहेत संजय. हॅलो, रिक्षा जरा बाजूला करा. रोशन यांनी मारलेला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. एकच धाव आणि संघ आता पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आतापर्यंत झालेला आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा संजय. सुंदर असा मारलेला फटका बघूया आणि चौकार. षटकार मात्र वाचवलेला आहे, चौकार गेलेला आहे. संघ पोचतोय 23 या घरात. संजय आपला पुढचा चेंडू जनार्दनसाठी. जनार्दन सध्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी षटकार आणि चौकार लगावलेला आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण. बॉल निर्धाव गेलेला आहे. पुन्हा पुढील चेंडू घेऊन येतात ते संजय. कॅच उडाले बघूया आणि नो मॅन्स लँडमध्ये अशा प्रकारे एकच धाव. आता संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. 24. पुढील चेंडू घेऊन येतात ते संजय. हा 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 सुंदर असा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे ते रोशन याचं. आणि दुसरा अद्रा पडलेला आहे तो म्हणजे खारीगाव संघाला रोशन यांच्या रूपात. नेक्स्ट फलंदाज लगेच परत राजू. उंच पुरा असा राजू. धड दाकड अशी शरीरयष्टी असलेला राजू. जरा फास्ट करायचं आहे फलंदाज. चला राजू. शेवटचा चेंडू संजय यांचा. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. एकदम धीम्या पद्धतीने चाललेली मॅच. शेवटचा चेंडू घेऊन येतात ते संजय. राजू यांना
पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये बघूया आता रनआउट होण्याचे चान्स आहेत आणि बाद. जनार्दन आउट ना. राजू हे धावचित झालेले आहेत. डायरेक्ट हिट लागलेला आहे आणि बाद झाले ते राजू. आपला भोपळा हिने फोडता कंबोमध्ये परत जाताना दिसतात ते राजू. रन आउट झाला राजू. रनआउट. धावसंख्या स्थिर 24. आता मात्र तीन आउट. तीन. तीन षटक संपलेले आहेत आणि 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 24 धावा झाल्या त्या खारीगाव संघाच्या. पुढील बॅट्समन आलेला आहे नितेश. त्याला समज दिसला नसेल रे. त्याला वाटलं का डायरेक्ट डायरेक्ट घेतलं डायरेक्ट. नेक्स्ट बॉलर नेम. योगेश यांनी सुंदर असा ऑफ ब्रेक टाकून चकित केलेला डॉट बॉल. नितेश याला नितेश. नितेशसाठी दुसरा चेंडू घेऊन नितेश आहे. सुंदर असं मारलेला फटका बघूया आणि सुंदर असं झेल निलेश यांच्याकडून. सुंदर असं झेल घेतलेलं निलेश याने. आतापर्यंत खारीगाव संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि नेक्स्ट बॅट्समॅन आलेले ते म्हणजे भूषण. 24 धाव संख्या वाटतं. 24 धाव संख्येवर खारीगावची गाडी अटकलेली आहे. 1 2 3 विकेट भरले. बराच वेळ झाला. 24 धावसंख्या काय त्यांना ओव्हरटेक करता येत नाही आहे. तिथंच त्यांची गाडी फसलेली आहे. आणि आता मात्र 1 धाव आणि संघ पोचतंय ते 25 धावसंख्येवर. योगी रन आउट होता. हा जर बॉल पुन्हा जर क्षेत्ररक्षक हातात भेटला असता तर फलंदाज निश्चित रनआउट झाले असते आणि पुन्हा 24 धावसंख्ये. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे जनार्दन यांनी. आणि मला वाटतं आज जनार्दनच्या रूपामध्ये खारीगाव संघासाठी देवच पावलाय. सुंदर अशी फलंदाजी करतात ते म्हणजे जनार्दन. आतापर्यंत त्याने 2 षटकार, 2 चौकार. त्याच्यात धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या वाढलेली आहे आणि संघ आता जाऊन पोहोचतोय 31च्या घरात. पुन्हा त्याच पद्धतीने मारला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. लगातार 2 षटकार झालेले आहेत. आता मात्र संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. खूपच महाग चाललेलं आहे हे षटक. आणि सुंदर असा चेंडू काढलेला आहे डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता खारीगाव संघ 37 धावसंख्येवर पोहोचलेला आहे. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे आता आपल्याला.
आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते जास्तच विचार विनिमय करतात दिवाले संघ. अभ्यास करू ना. अभ्यास करून आलेले नाहीत. पास होतात का नापास रिजल्ट लागायचा आहे. अभ्यास बरोबर झालेला दिसत नाही नमस्कार या. नामदेव टिपू यांचा. पटापट करा पटापट करा, आपल्याला अजून 3 मॅचेस खेळायचे आहेत. नामदेवजी, नक्की का? ओ नामदेवजी जरा फास्ट करा. पहिले आया आहे त्या काय केलं? ए देवराम, आया आहे काही आहे. तुला आवाज देतो ना काही. विद्याभाऊ आहेत आहेत आहेत. काय बॉलरचं नाव काय दादा? पुढील षटक घेऊन येते त्या दिवाले संघाकडून अरुण. आम्हा देवराम देवरामच आहे. हा एक खेळाडू आहे आमचा. अरुण आणि सुंदर मारलेला फटका षटकार. भूषणनी मारलाय ना दादा? भूषण याने षटकार मारला आणि संघ आता म्हणजे 43 धावसंख्येवर. आता विद्यानंद पाटील यांचा सत्कार करतील शत्रुघ्न दलवी. दोन्ही एकदा घेता. सुंदर मारलं फटका, एक धाव झाले आणि आता स्ट्रायकला आले ते जनार्दन. जनार्दन धाव किती किती मोज ना सांगायला नको. हा काय 29 एरिया आहे. 3 6 मेरले आणि 2 बाउंड्री मेरले. हा मग बरोबर 29. ज्येष्ठ खेळाडू रामचंद्र म्हात्रे, रामकृष्ण म्हात्रे सॉरी रामकृष्ण म्हात्रे यांचा सत्कार केली शत्रुघ्न दलवी. धावसंख्या 45. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील आणि सुंदर असा चेंडू काढलेला डॉट बॉल भूषण यांना फसवलेला आहे आणि डॉट बॉल झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि कुठल्या पद्धतीने बॉल टाकला माहिती नाही, पण वाईट बॉल हातातून निसटला असं वाटते त्यांच्या. करायला गेले एक आणि झालं भलतच. बघूया 2 चेंडू बाकी असताना अरुण सुंदर मारला फटका आणि षटकार. भूषण यांनी पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे आणि संघ पोचतोय 52 या धावसंख्येवर. अर्धी सेंचुरी आता झालेली आहे पूर्ण खारीगाव संघाची. शेवटचा सामन्यातला शेवटचा चेंडू अरुण यांचा. आणि त्याच पद्धतीने मारलेला फटका बघूया आणि षटकार. आता मात्र संघाची धावसंख्या जाते 58 या धावसंख्येवर आणि विजयासाठी 59 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे दिवाले संघाला. आता मी नेक्स्ट मॅचसाठी आमंत्रित करत आहे ऐरोली वर्सेस कोपरखेरणे या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी ट्रॅव्हलमध्ये यायचं आहे.
तुमचं आले का? ओके. कोपरखेरणे आणि ऐरोली या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोपरखेरणे आणि ऐरोली. आणि तुम्हाला विनंती असेल की काय घ्यायचं ते तिथल्या तिथं ठरवून यायचं आहे आणि लगेच निर्णय द्यायचा आहे. टॉस जिंकल्यानंतर मी विचारतो, मी सांगतो, हे काही चालणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला विनंती असेल की आपण टॉस नाणेफेकी करण्यासाठी याल तेव्हाच आपल्या संघाला विचारून या की बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची. ऐरोली संघाचे कर्णधार उपलब्ध झालेले आहेत आणि कोपरखेरणे संघाचा कर्णधार अजून आलेले नाहीत. तर प्लीज कोपरखेरणे संघाचे कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर आपण यावं आणि नाणेफेक करून घ्यावं. आणि दिवाळी संघ आपले फलंदाज लगेच पाठवा. आपण फार उशीर करता. आपला अभ्यास कच्चा दिसतोय. पटापट करा. पाऊण तास झाला बरं या एका इनिंगला. 45 मिनिटं झाली बरं एका इनिंगसाठी. दिवाळी संघ नामदेव टिपू सर, जरा आपण आपले फलंदाज पाठवा. पाऊण तास होईल, जास्त होईल पाऊण तास नाही काय? आपल्या सामन्यासाठी भरपूर उशीर झालेला आहे. नियमानुसार एवढा वेळ कुणाला देता येत नाही, पण आपण तो घेत राहिला. जरा प्लीज विनंती असेल की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा. आवाज पोचतो की नाही आपल्यापर्यंत? चला, नाही तर पेनल्टी लावा लागेल. दिवाला संघ, हॅलो, दिवाला संघ, जर आपण गायब नाही तर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. प्लीज आपले फलंदाज लवकर पाठवा. या बाबांनो, आता या जिंकतास. योगीनं 17 पाले येते ना जाते निस्ती धुते बस. ये बाबा ये, रवी सर आलेले आहेत. ओके सर, या बसा 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 बसा. नामदेव स्ट्राईकला हा, आणि स्ट्राईक अरुण ना अंकुश. दिवाळी संघाकडून ओपनिंग बॅट्समनची जोडी आलेली आहे. नामदेव टिपू आणि अंकुश. जा या सामन्याचे कर शत्रुकर काका या, काका या, काकांनाच घ्या. तिथंच असेल बघ ना त्याच्यात. सामन्याला सुरुवात होत आहे. सर बॉलर्सने पहिलं षटक घेऊन येते ते राजेश खारीगाव संघाकडून आणि दिवाळे संघाला विजयासाठी 59 धावांचं आव्हान दिले ते खारीगाव संघाने.
निर्णय काय निर्णय ओ निर्णय कोण जिंकला टॉस काय होईल रे कोपर केले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बाउंड्री पहिल्याच चेंडूवर अंकुशनी चौका मारला. नामदेवने मारला रे पहिला नामदेव तिकडं हा राजेश आहे का? बाबू राजेश आहे तो नेक्स्ट. नामदेव आणि राजेश यांची जोडी उतरलेली आहे दिवाली संघाकडून आणि पहिल्याच चेंडूवर चौकार लागलेला आहे. बॉलरचं नाव पण राजेशच आहे ना. बॉल मला वाटतं आतमध्ये गेले का कोण बघ आतमध्ये गेलो बॉल आहे ना त्या बॉलर अंपायरकडे बॉल आती. याना जरा दम देस. ये कबड्डीवाला तीन वाटतं. लागला रे. आहे बघ आहे देवराम आहे ना आपला. हा देवराम वा. एक बॉल 4 ना. पहिल्याच चेंडूवर सुरुवात मात्र चांगली झाली आहे दिवाली संघाची. चौका मारून आपलं खातं खोलले ते टिपू यांनी. दुसरा चेंडू घेऊन राजेश आणि चेंडूला सन्मान देऊन दिलेला आहे आणि एक धाव. अशा प्रकारे दिवाली संघ 59 धावकांचा आव्हान पेलताना 5 या धावसंख्येवर. तू बंद केलीस का? अरे चालू ठेवले कोणी नाही नुसतंच कणाला कोणी चालू ठेवले ठेव बाजूला. आणि आता मात्र स्टंपिंगचा चान्स गेलेला आहे. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आता तरी पहिल्या चेंडूवर चौकार खाऊन 2 चेंडू मस्त टाकलेले आहेत ते राजेश याने. पुढील चेंडू घेऊन पुन्हा राजेश आणि एकच धाव. संघ पोहोचते 6 या धावसंख्येवर. सुंदर मारला फटका पण तो डी झोन मध्ये आणि एकच धाव. अशा परी संघ पोहोचतोय 7 धावसंख्येवर. या षटकातला शेवटचा चेंडू असेल राजेश यांचा. पुन्हा मारल्या फटका सुंदर असा आणि चौकार. 4 धावसंख्येवर मुलं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. बिनबाद 11 आणि आता विजयासाठी 48 धावांची गरज असेल दिवाली संघाला. 4 षटकामध्ये 48 म्हणजे 12 धावसंख्येची सरासरी त्यांना गाठायची लागेल. चला बाबा चौका चला लवकर लवकर मॅच जरा नाहीतर मॅचेस पुढच्या मॅचेस कमी करायला लागतील ओव्हर्स. प्लीज जरा घाई करा. खारीगाव संघ तुम्ही पण त्यांच्या ह्याच्यावर जाऊ नका. तुम्ही अभ्यास केला असेल चांगला. आणि आता खारीगाव संघाकडनं राजू गोलंदाजीसाठी येत आहेत. जरा फास्ट करा फास्ट करा. पहिल्या षटकामध्ये राजेश यांनी 11 धावा दिलेले आहेत. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत ते राजू. बघूया कितपत रोखतात ते राजू दिवाली संघाचा.
राजेश यांनी उंचवर असं मारलं, फटका बघूया कॅच होते का. अंजलपर्यंत प्रयत्न जरूर केला होता पण 2 धावा काय ते रोखू शकले नाहीत. आणि आता संघ जाऊन पोचतोय 13 या धावसंख्येवर. प्रयत्न तर जोरात आहेत दिवाले संघाचे. पुढील चेंडू घेऊन येतात पुन्हा एकदा राजू. राजेशांना आणि सुंदर असा मारलेला फटका बघूया. एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे आणि संघ पोचतोय 14 धावसंख्येवर. राजू बघूया नामदेव आपल्या संघासाठी आता काय करतात ते. पुढील चेंडू घेऊन येत राजू. स्लो पद्धतीने टाकलेला चेंडू राजू यांनी आणि पूर्णपणे सकवलाय तो टिपू यांना आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14. आणि नकारात्मक टाकलेला चेंडू, वाईट बॉल, 1 धाव आणि संघ पोचतोय 15 धावसंख्येवर. सुंदर असा मारला फटका बघूया आणि झेल बाद. नामदेव यांची खेळी संपुष्टात. पहिलं गोकुल याने सुंदर असं झेल घेतलाय आणि बाद केलेला ते नामदेव टिपू यांना. आणि आता मात्र निलेश एक सुंदर असा खेळाडू जो षटकार आणि चौकारांचा बादशाह समजला जातो दिवाले संघाकडून, निलेश फलंदाजीसाठी येत आहेत. चेंडूची पाहणी करतात निलेश. हा सांगितलं ना निलेश. You are the captain of Korea. मी निलेश याचा चाहता आहे आणि निलेशला मला बघायचं आहे का काय आपल्या संघासाठी निलेश करतो ते. मी निलेशचा फॅन आहे. पुढील चेंडू घेऊन येतात ते म्हणजे राजू. राजूने नामदेव टिपू यांना मागच्या चेंडूवर बाद केले आणि निलेश यांनी सुंदर असा मारल्या फटका बघूया पण डी झोनमध्ये आणि 1च धाव. संघ जाऊन पोचतोय 16 या धावसंख्येवर. 15 वाईट टाकलाय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते राजू. राजू यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकलेले आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा दिलेले आहेत. सुंदर षटक म्हणावं लागेल राजू यांचं. आणि आता मात्र नकारात्मक चेंडू टाकून सुंदर असं षटक चालू होतं त्याला खराब केलेलं आहे राजू याने. आणि 5 ऐवजी आता 5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत ते राजू याने.
आणि संघ आता जाऊन पोचतोय 18 या धावसंख्येवर. आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि संघ जाऊन पोचतोय 19 धावसंख्येवर. 2 षटक आणि 19 धावा. आता 3 षटकामध्ये त्यांना विजयासाठी 40 धावांची गरज असेल. इक्का दुक्का इससे काम होने वाला नहीं है. चौका और छक्का इससे काम बनेगा. तो चौका और छक्का ही काम में चलेगा, बाकी कुछ नहीं चलेगा. पुढील षटक घेऊन येत आहेत ते खारीगाव संघाकडून जनार्दन. जनार्दन गोलंदाजाचं नाव आहे जनार्दन. जनार्दन पुढील चेंडू घेऊन आणि आता पटकावलेला चेंडू बघूया गोकुल यांच्या. आणि गोकुल यांनी उडी मारून तो चेंडू अडवलेला आहे. सुंदर असे फिल्डिंग म्हणावी लागेल गोकुल यांची. आणि संघ आता 1 धावेने पुढे होऊन 20 धाव संख्येवर पोहोचतोय. दुसरं चेंडू घेऊन येत आहेत ते जनार्दन. स्टेट ड्राईव्ह मारले बघूया आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण रोशन यांचं. आता मात्र दिवाळी संघ एक्का दुक्कीच काढतायत. एक्का दुक्की में खुश होने वाला नहीं, छक्का चौका मांगताय. आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. जनार्दन यांची सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. त्याने सुंदर अशी बॅटिंग केली, फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी पण ते सुंदर करतायत. आता मात्र एकदम सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि सीमा रेषे पार षटकार. 27 धावसंख्या जाऊन पोचते ती 27 याच्या घरात. बोनकोडे शहरी 40+ कर्णधार मोरे यांचं आगमन झालेलं आहे. आणि आता मारला फटका बघूया आणि झेलबाद निलेश यांची खेळी संपुष्टात. सॉरी राजेश पहिल्याच वेळी सांगण्यात आमच्या चुकी झाली होती. ते राजेश आणि निलेश त्यांचं नाव आहे राजेश. राजेश यांनी मागच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवर सुंदर असा फटका होता, पण विजय यांनी तो झेल घेतला आणि राजेश यांना तंबूची रेषा दाखवलेली आहे. पुढील बॅट्समॅन येत आहे तो म्हणजे योगेश. कधी तर पाणी सांग माझ्या. अरे बाप 2 धावा जवळच्या जवळून 2 धावा धावून काढलेल्या आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट निलेश आणि योगेश यांच्यामध्ये. आणि संघ जाऊन पोहोचता आता मात्र
29. नामदेव आणि राजेश. 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 3 षटकामध्ये 29 धावसंख्येवर रोखले ते म्हणजे खारीगाव संघाने दिवाले संघाला. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल विजयासाठी ती दिवाले संघाला. 2 षटक म्हणजे ते हाणामारीचे दोन्ही षटक असतील. याच्यामध्ये जर चौकार षटकार काय आले नाहीत तर मात्र आपला गाच्या गुंडाला लागेल दिवाले संघाला. बॉलर कोणाला आता? भूषण. नेक्स्ट बॉलर भूषण. बघूया निलेश. अजून त्यांची काय बॅट तलपलेली दिसतच नाही. आता त्यांना मॅच जिंकायची असेल तर षटकार आणि चौकार मारावेच लागतील. निलेश. संघाला जर जिंकवायचं असेल तर चौकार षटकारांची गरज असेल दिवाले संघाला. पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते भूषण. सुंदर मारलेला फटका पण उंच उंच गेलेला. गोकुल त्याच्या खाली आलेला. गोकुल यांनी पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये ती कॅच घेतलेली आहे आणि मात्र आता निलेश यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. आतापर्यंत मला वाटतं गोकुल यांनी दोन या मॅचमध्ये झेल घेतलेले आहेत. तसेच क्षेत्ररक्षण पण त्याने चांगलंच केलेलं आहे. एक बाउंड्री त्याने उंच अशी उडी मारून बाउंड्री अडवलेली आहे. सुंदर सुंदर गोकुल अतिसुंदर. नेक्स्ट बॅट्समन संजय. आणि 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 2 3 4 4 प्रयत्नामध्ये त्यांना काही झेल घेता आले नाही. योगेश यांना हा काही झेल पकडता आला नाही. 4 प्रयत्न झाले पण त्यांना काय त्याच्या हातात काय बॉल विसावला नाही आणि संजयने धाव काढली. बाद होता होता संजय वाचलेला एकच धाव. आणि उंच असा उडाला झेल किपर किशोर यांनी झेललेला आहे आणि फलंदाज बाद. योगेश हा बाद झालेला आहे. कोणाला बॅट्समन? अंकुश. नेक्स्ट बॅट्समॅन अंकुश. बघ ना. लास्टचे बॉलर आता सध्या भूषण टेकते बॉल 2 बॉल होईल. एक विकेट दिसलं पहिले बॉल 3 झाले. बॉल 3 झाले. पहिला डॉट काढला. पहिला विकेट गेला. पहिले बॉल विकेट काढले ना. हा एक मंगानी जिंकते ना. पहिला विकेट नंतर पहिला डॉट. पहिला विकेट नाही. पहिला विकेट नंतर 1 रन नंतर परत विकेट. 3 बॉल झाला. विकेट गेले.
डी झोनमध्ये 1 धाव. संघ किती वा स्ट्रायकरचा अंकुश आणि सुंदर मारले फटका पण तो पण डी झोनमध्ये. चेंडू त्याने बाहेरच गेलाय डी झोनमध्ये. आणि षटक संपलेलं आहे. आता मात्र अतिशय सुंदर असं षटक टाकले ते म्हणजे भूषण याने. या षटकामध्ये फक्त त्यांनी 3 धावा देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. सुंदर गोलंदाजी भूषण यांचं. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते रोशन. रोशन रोशन पुन्हा एकदा उंच असं गेलेलं आहे आणि डी झोन. संजय आहे ना. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल ती दिवाले संघाला. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते रोशन संजयसाठी. आणि सुंदर असा चेंडू निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 27 धावा म्हणजे दिवाले संघ जवळजवळ पराभवाचे शाळेत. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 3 चेंडू आणि 26 धावा. जवळजवळ खारीगाव विजयी झालेला दिसतोय. पण बघूया, क्रिकेट खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. आणि हा नकारात्मक चेंडू, मी बोलल्याप्रमाणे काहीही होऊ शकतं तशा पद्धतीने आता गोलंदाजाने नकारात्मक चेंडूवर 1 धाव 22 अशा 2 धावा दिलेल्या आहेत. आणि आता मात्र 3 चेंडू बाकी असताना विजयासाठी 24 धावांची गरज आहे ते दिवाले संघाला. आणि पुन्हा एकदा वाईट. माझ्या शब्दाचा वाटतं मान ठेवतात ते रोशन. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दोन्ही चेंडू त्यांनी आता नकारात्मक टाकलेले आहेत. आणि पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव. आता मात्र जवळ जवळ विजयाच्या घरात पोचताना दिसत आहेत ते खारीगाव संघ. तिकडे घे. अरे मी नाही घेत ना. उदय सर दे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तिथे लाच बोलायला का. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी असताना रोशन
गोलंदाजीसाठी आणि मारलेला फटका बघूया. शेवटच्या चेंडूवर चौकार मारलेला आहे, पण विजय काही खेचू शकले नाही आहेत. विजय संघाचं अभिनंदन. खालीगाव संघ पुढील मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, ते म्हणजे कोपरकेरणे संघाने.